हॅलो फ्रेंड्स, आरंभ करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी कांचन तुमचे स्वागत करते। बघा, आज आपण कोकणातील नदी प्रणाली बघणार आहोत। तर बघा, कोकणातील नदी प्रणालीमध्ये आपल्याला माहिती आहे, बघा कोकण हा प्रदेश कुठे आहे, तर कोकणाच्या पश्चिमेकडे काय आहे, अरबी समुद्र, आणि पूर्वेकडे काय आहे, सह्याद्री पर्वत। यामुळे कोकणाचं जे क्षेत्रफळ आहे ते रुंदीने फार कमी आहे। म्हणजे कोकणातून ज्या काही नद्या वाहतील त्यांची रुंदी कशी असेल, कमी असेल। म्हणजे त्या अरुंद भागातून वाहतात, म्हणजेच त्यांचा प्रवाह कसा असेल, तर त्या तीव्र गतीने वाहतील। म्हणजेच त्या तीव्र गतीने वाहतात, त्यांचा प्रवाह कसा असतो, तर अरुंद असतो। कोकणातील नद्यांचं वैशिष्ट्य हे आहे की कोकणातील नद्यांनी खाड्या निर्माण केलेल्या आहेत। काय निर्माण केले, खाड्या निर्माण केल्या। बघा, आपण पठारावरील जेवढ्या काही नद्या बघितल्या, बघा आपण गोदावरी, कृष्णा आणि भीमा या नद्या बघितल्या ज्या पठारावरून वाहतात। त्या नद्यांनी बघा त्रिभुज प्रदेशाची निर्मिती केली। म्हणजे त्यांनी गाळाचा जो भाग वाहून आणला तो नदीच्या किनाऱ्याच्या भागाने, म्हणजे समुद्राला ज्या ठिकाणी नदी मिळते त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेश निर्माण केला। पण कोकणात त्रिभुज प्रदेश का निर्माण नाही झाला, तर कोकणात एवढी जास्त जागा अवेलेबल नाही आणि किनारा जो आहे तो दंतूर प्रकारचा आहे, त्यामुळे कोकणात खाड्यांची निर्मिती झाली। ठीक आहे, आपल्याला कोकणातील नदी प्रणालीचा अभ्यास करताना त्या जिल्ह्यामध्ये वाहणाऱ्या नद्या व त्या नद्यांनी निर्माण केलेल्या खाड्या यांचा आपल्याला अभ्यास करायचा। तर बघा, कोकणातील नदी प्रणाली जी आहे तिने पूर्ण कोकणाचा भाग व्यापलेला, म्हणजे 30,945 किलोमीटर जेवढा पण कोकणाचा पूर्ण भाग आहे, कोकणाचे जेवढे काही क्षेत्रफळ आहे तेवढे क्षेत्रफळ कोकणातील नद्यांनी व्यापलेले आहे। ठीक आहे, तर बघा, कोकणातील ह्या ज्या नद्या आहेत यांचं वैशिष्ट्य हेच आहे की त्या लांबीने कमी लांबीचे आहेत, अरुंद भागातून वाहतात, खाड्या निर्माण करतात। ठीक आहे, काय निर्माण करतात, तर खाड्या निर्माण करतात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात। कोकणातील जेवढ्या काही नद्या आहेत, ज्या काही नद्या सह्याद्री पर्वतातून उगम पावतात, काही नद्या कोकणातच उगम पावतात, त्या सर्व नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात। ठीक आहे, तर बघा, आपण वन बाय वन जिल्हे, नद्या आणि त्यांच्यावर निर्माण झालेल्या खाड्या यांचा अभ्यास करणार आहोत। बघा, आयोगाने आपल्याला आतापर्यंत जेवढे काही प्रश्न विचारले ते प्रश्न याच 3 टॉपिकला धरून विचारले। म्हणजे कोणत्या जिल्ह्यात कुठली खाडी आहे, किंवा कुठल्या नदीवर कुठली खाडी आहे, आणि कुठली नदी कुठल्या जिल्ह्यातून वाहते, किंवा या नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम विचारलेला आहे, किंवा पर्टिक्युलर पालघर जिल्ह्यातील नद्या कुठल्या, तर ते सुद्धा विचारलेलं आहे। तर अशा प्रकारचे प्रश्न कोकणातील नदी प्रणालीवर विचारलेले आहे। बघा, आपण बाकीच्या ज्या सर्व नद्यांचा अभ्यास केला त्यामध्ये आपण काय करत होतो, उगम अभ्यास करत होतो, त्यानंतर लांबी बघत होतो, त्यानंतर त्या विशिष्ट भागातली मृदा कुठली आढळते, पिके कुठली घेतल्या जातात, या सर्वांचा अभ्यास आपण करत होतो। तर बघा, इथे कोकणातील नद्यांचा अभ्यास करताना आपल्याला ह्या सर्व बाबींचा किंवा त्या सर्व मुद्द्यांचा अभ्यास नाही करायचा, कारण तिथे आयोगाने प्रश्नही विचारलेला नाही व तेवढा विस्तृत भागही त्या नद्यांना अवेलेबल झालेला नाही। ह्या नद्या खूप जवळ आणि खूप कमी लांबीच्या असल्यामुळे यांचा आपण तशा पद्धतीने अभ्यास करणार नाही। बघा, कोकणातील नद्यांची लांबी किती, तर 50 ते 150 किलोमीटर लांबीच्या कोकणातील काही नद्या आहेत। बघा, कोकणातील सर्वात मोठी लांबीने नदी कुठली, तर याच्यावर सुद्धा एक विवादासारखा भाग आहे। कुठे म्हणजे काही बुक्समध्ये वैतरणा सर्वात लांब दिली आहे, तिची लांबी 154 किलोमीटर दिली आहे, तर काही बुकमध्ये उल्हास ही जी नदी आहे तिची लांबी 130 किलोमीटर व ती सर्वात जास्त लांबीची नदी असे म्हटले आहे। त्यामुळे तो भाग आपल्याला परीक्षेत विचारला जाणार नाही। ज्याही भागावर विवाद असतो अशा भागावर एक्झामिनर शक्यतोवर प्रश्न विचारतच नाही किंवा विचारलाच जात नाही। त्यामुळे आपल्याला या नद्यांची लांबी वगैरे बघण्याचा म्हणजे काही गरज मला तरी वाटत नाही। ठीक आहे, तर बघा, पालघर हा जो जिल्हा आहे हा कोकणातील सर्वात उत्तरेकडील जिल्हा आहे। तर पालघर जिल्ह्यात एकूण 4 नद्या आहेत। बघा, दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा आणि भातसा ह्या 4 जिल्हा। बघा, दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा ह्या 4 नद्या कुठे, तर पालघर जिल्ह्यात। बघा, त्यानंतर बघा, ठाणे जिल्ह्यामध्ये कुठल्या नद्या, तर भातसा, काळू, मुरबाडी आणि उल्हास। ठाणे जिल्ह्यातील 4 महत्त्वाच्या नद्या कुठल्या, भातसा, काळू, मुरबाडी आणि उल्हास। त्यानंतर मुंबई उपनगरमध्ये दहिसर, भोईसर आणि ओशविरा नदी। त्यानंतर मुंबई शहरामध्ये मिठी नदी। ठीक आहे, मुंबई शहरातली महत्त्वाची नदी कुठली, तर मिठी नदी आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, रायगडमध्ये पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, भोगावती, सावित्री। ठीक आहे, ह्या नद्या ज्या आहेत ह्या रायगड जिल्ह्यातील आहे। बघा, सावित्री ही जी नदी आहे, सावित्री या नदीने रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांची सीमा निर्माण केली आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारजा, जोग, जगबुडी, कुठल्या, भारजा, जोग, जगबुडी, वशिष्ठी, शास्त्री, काजळी, मुचकुंदी आणि काजवी, वाघोटन, शुक ह्या एवढ्या सगळ्या नद्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत, तर रत्नागिरी। सर्वाधिक नद्या कुठल्या जिल्ह्यात आहेत कोकणातील, तर रत्नागिरीला। ठीक आहे, तर सर्वात शेवटची जी रत्नागिरी जिल्ह्यातली नदी आहे शुक नदी, हिने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांची सीमा निर्माण केली आहे। कुठल्या नदीने, तर शुक नदीने।
ठीक आहे. शुक नदीने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची सीमा निर्माण केली. त्यानंतर सिंधुदुर्गामध्ये देवगड, आचरा, गड, कर्ली आणि सर्वात दक्षिणेकडील नदी म्हणजे तेरेखोल ह्या नद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. बघा, हे जो रायगड जिल्हा आहे हा येतो मध्य कोकणात. ठीक आहे, मध्य कोकण. आणि हे जे 2 जिल्हे आहे हे येतात दक्षिण कोकणमध्ये. ठीक आहे. आपण जेव्हा बघा प्राकृतिक विभाग अभ्यास करत होतो त्यावेळेला आपण कोकण हा प्राकृतिक विभाग अभ्यासलाय आणि त्यामध्ये आपण ही पूर्ण माहिती ऑलरेडी कव्हर केलेली आहे. जर तुम्हाला कोकण या प्रादेशिक विभागाची पूर्ण माहिती बघायची असेल तर तुम्ही त्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. ठीक आहे. इथे आपण फक्त नदी प्रणाली बघणार आहोत, त्यामुळे आपण तो भाग इथे कव्हर करणार नाही. बघा, पालघरमध्ये काही खाड्या सुद्धा आहेत. बघा, दमणगंगा नदीवर डहाणूची खाडी आहे, वैतरणा नदीवर दातिवराची खाडी आहे. त्यानंतर ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये 2 खाड्या आहे. हे जे उल्हास नदी आहे या नदीने एक वसईची खाडी आहे आणि एक ठाण्याची खाडी, या 2 खाड्या, वसईची खाडी आणि ठाण्याची खाडी. या उल्हास नदीने 2 प्रवाह केलेले आहेत. ठीक आहे. उल्हास नदीचे 2 प्रवाह आहेत. एक प्रवाह वसई या ठिकाणी समुद्राला भेटतो, खाडी निर्माण करतो, तर दुसरा प्रवाह ठाणे या ठिकाणी खाडी निर्माण करतो. त्यानंतर बघा, दहिसर या ठिकाणी मानोरीची खाडी आहे जी मुंबई उपनगर शहरामध्ये येते. भोईसर या ठिकाणी मालाडची खाडी आहे. तर मिठी या नदीने मोहीमची खाडी निर्माण केली आहे. ठीक आहे. कुठली? मोहीमची खाडी निर्माण केलेली. हे सर्व नदी आणि खाड्या तुम्ही म्हणजे तुमच्या पाठ असायला पाहिजे. बघा, वारंवार हे असं ड्रॉ करून बघितलं तर तुमच्या ते खूप इझिली पाठ होऊन जाईल. त्यानंतर बघा, रायगड जिल्ह्यामध्ये अंबा नदीवर धरमतरची खाडी, पाताळगंगा किंवा अंबा या नद्यांचा खूप जवळजवळ संगम आहे, म्हणजे जवळजवळच समुद्राला भेटतात, तर तिथे धरमतरची खाडी निर्माण झाली आहे. त्यानंतर कुंडलिका नदीवर रोह्याची खाडी आहे. ठीक आहे. कुंडलिका नदीवर काय? रोह्याची खाडी. त्यानंतर काळ नदीवर राजापूरची खाडी आहे. त्यानंतर बघा, सावित्री नदीवर बाणकोटची खाडी. आता ही जी बाणकोटची खाडी आहे या बाणकोटच्या खाडीने रायगड आणि रत्नागिरी या सीमेवर आहे. ठीक आहे, बाणकोटची खाडी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नद्या आहेत व सर्वात जास्त खाड्या सुद्धा आहेत. बघा, रत्नागिरी जिल्ह्यामधली रत्नागिरी आणि रायगडच्या बॉर्डरवर असलेली सावित्री नदीने कुठली खाडी निर्माण केली आहे? तर बाणकोटची खाडी. त्यानंतर भारजा नदीने केडशीची खाडी निर्माण केली. जगबुडी नदीने कुठली खाडी? तर दाभोळची खाडी निर्माण केली. कुठली? जगबुडी नदीने दाभोळची खाडी निर्माण केली. त्यानंतर बघा, शास्त्री नदीने जयगडची खाडी निर्माण केली. कुठली? शास्त्री नदीवर जयगडची खाडी. त्यानंतर काजडी नदीवर भाट्टेची खाडी. मुचकुंदी नदीवर पूर्णगडची खाडी. काजवी नदीवर जैतापूरची खाडी. त्यानंतर शुक नदीवर विजयदुर्गची खाडी. ठीक आहे. ह्या सर्व खाड्या निर्माण झालेल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. त्यानंतर ही जी विजयदुर्गची खाडी आहे ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांच्या बॉर्डरवर निर्माण झाली आहे. ठीक आहे. त्यानंतर देवगडची खाडी. ह्या सर्व खाड्यांचे सेम नाव आहे. ठीक आहे, सारखे नाव आहेत. म्हणजे देवगड नदीने देवगडची खाडी निर्माण केली, आचरा नदीने आचराची खाडी, गड नदीने गड खाडी, कर्ली नदीने कर्ली खाडी, त्यानंतर तेरेखोल नदीने तेरेखोलची खाडी. बघा, या सर्व आपण कोकणाचे जे उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण हे भाग आहेत आणि त्या भागातून वाहणाऱ्या नद्या आणि त्या नद्यांनी निर्माण केलेल्या खाड्या आपण बघितल्या आणि आपण थोडीशी माहिती सुद्धा बघितली. कोकणातील नदींचे वैशिष्ट्य सुद्धा बघितले. वैशिष्ट्य काय आहे? तर कोकणातील नद्या ह्या रुंदीने कमी आहेत, त्यानंतर तीव्र गतीने वाहतात. ठीक आहे, तीव्र गतीने वाहतात, खाड्यांची निर्मिती करतात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात. ठीक आहे, ह्या कोकणातील नद्यांची वैशिष्ट्ये आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या आहेत कोकणातील नद्यांमधल्या. ते बघा, महत्त्वाची संगमस्थळे बघायची आहेत. काही महत्त्वाची संगमस्थळे आहेत. तर बघा, टिटवाडा हे संगमस्थळ जे आहे, टिटवाडा कुठे आहे? तर उल्हास आणि काळीव नदीकडे टिटवाडा. ठीक आहे. इथे एक मंदिर सुद्धा आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता कुठलं मंदिर आहे. त्यानंतर महाड, टिटवाडा, महाड, खालसावडी आणि एक महत्वाचा आहे संगमेश्वरी. ठीक आहे. टिटवाळा कोणत्या नदीकाठी आहे? तर उल्हास काळू यांच्या संगमावर. उल्हास आणि काळू या नद्यांच्या संगमावर टिटवाळा हे ठिकाण आहे. महाड हे ठिकाण कुठे आहे? गांधार आणि सावित्रीच्या संगमावर. कुठल्या? गांधार आणि सावित्री. त्यानंतर बघा, खालसावाडी कुठे आहे? तर शास्त्री आणि वाव नदीच्या संगमावर. शास्त्री आणि वाव नदी यांच्या संगमावर खालसावाडी. आणि संगमेश्वरी हे ठिकाण शास्त्री आणि सोनवी नदी आहे यांच्या संगमावर आहे. ठीक आहे.
शास्त्री आणि सोनवी हे चार गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. कदाचित आयोग विचारू शकतो म्हणून मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला. टिटवाळा उल्हास काळू नदीच्या संगमावर, महाड गंधार सावित्री नदीच्या संगमावर, खालसावडी शास्त्री बाव नदीच्या संगमावर, संगमेश्वरी शास्त्री आणि सोनवी नदीच्या संगमावर. त्यानंतर बघा काही धरणे सुद्धा आहेत कोकणात. ठीक आहे, काही धरणे सुद्धा आहेत. एक सूर्या नदीवर धरण आहे, त्याचं नाव आहे धामणी धरण. ठीक आहे, सूर्या नदीवर कुठलं? धामणी धरण. कुठलं धरण आहे? तर धामणी धरण. त्यानंतर बघा वैतरणा नदीवर आहे मोडक सागर. कुठलं? मोडक सागर. वैतरणा नदीवर कुठले धरण आहे? तर मोडक सागर. त्यानंतर बघा वैतरणावरच आणखी एक आहे ऊर्ध्व वैतरणा. त्यानंतर भातसा नदीवर एक आहे भातसा धरण. ठीक आहे, भातसा नदीवर कुठलं? भातसा धरण. त्यानंतर पुढे बघा मोरबे धवारी नदीवर मोरबे धरण आहे. त्यानंतर कुंडलिका नदीवर दोलवहळ हे धरण आहे. कुठल्या? कुंडलिका नदीवर धोलवहळ हे धरण आहे. ठीक आहे, धोलवहळ धरण आहे. डोलवहळ कुठल्या नदीवर? कुंडलिका नदीवर, जिथे रोह्याची खाडी सुद्धा आहे. हा खूपदा प्रश्न विचारलाय की कुंडलिका नदीवरील खाडी कुठली. त्यानंतर बारवी एक धरण आहे जे ठाणे जिल्ह्यात आहे, ते बारवी नदीवर आहे. ठीक आहे, ती खूप छोटी नदी आहे आणि त्याच्यावर एक बारवी नावाचं धरण आहे. ठीक आहे, कोकणात काही जलविद्युत प्रकल्प सुद्धा आहेत. ठीक आहे, ते प्रायव्हेट आहेत, म्हणजे महाराष्ट्र शासनाचे किंवा MSEDCL जे आहे त्यांचे ते प्रकल्प नाही आहे, त्यांचा सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. पण बघा कोकणातील नदी प्रणाली बघताना आपल्याला हे 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या: जिल्हे, नद्या आणि निर्माण झालेल्या खाड्या. ठीक आहे, तर एवढं आपण कोकणाचा हे बघितला. तर एवढं आपल्याला आता नदी प्रणाली आपला हा जो विषय होता हा कंप्लीट झाला. पुढे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बाकीची माहिती बघूया. धन्यवाद.